आप सबको मेरा नमस्ते। ये जो सेशन है उसमें हम आपको 3 ट्यूटोरियल दिखाने वाले हैं। एक तो निपल की कंडीशंस, निपल की स्थितियाँ, एक तो है ब्रेस्ट कंडीशंस, स्तन की स्थितियाँ, और तीसरा है ये जो आप बहुत सारी मदर्स को निपल शिल्स देते हैं तो उसके क्या कॉम्प्लिकेशंस है, तो वो भी हम लोग उसका एक ट्यूटोरियल बनाया हुआ है कि क्योंकि हमारे पास बहुत सारे निपल शिल की कॉम्प्लिकेशंस आते हैं। तो मुझे बहुत मुझे लगा कि ये ट्यूटोरियल बनाना बहुत ज़रूरी था, तो इसीलिए हम लोगों ने ये ट्यूटोरियल बनाए हुए हैं। एक तो है निपल कंडीशन। तो निपल कंडीशन जब भी बच्चा ठीक तरह से लैच नहीं करता है तो वो सिर्फ अगर निपल पे बच्चा जुड़ता है तो वो निपल है बच्चे की जो दांत के पीछे जो कड़क भाग है वहाँ पे वो चबाता है। ओके, तो वो जब भी वो ऐसे चबाता है तो माँ को जो निपल है उसमें बहुत सारी लालाश हो जाती है, इन्फ्लेमेशन हो जाता है, कभी कभी इन्फेक्शन भी हो जाता है। तो वो मैंने बताया हुआ है। कभी कभी माँ को फ्लैट निपल होती है, जो सपाट निपल होती है, कभी कभी निपल अंदर की ओर होती है। तो बहुत सारे नर्सेज क्या करते हैं, वो सिरिंज देते हैं, निपल को बाहर निकालते हैं, ये करते हैं। वो गलत चीज़ है, बहुत गलत चीज़ है। ठीक है, आपको ध्यान में रखना है कि बच्चा एरुला से दूध खींचता है। निप्पल पे अगर बच्चा रहेगा, उसका मुंह सिर्फ निप्पल में रहेगा तो निप्पल में दूध नहीं आएगा। तो अगर कोई भी बोल रहा है कि निप्पल चाहिए, वो बिल्कुल गलत है। उनको पता नहीं है कि दूध कैसे पिलाना बच्चे को, टेक्निक नहीं आती है वो लोगों को, इसीलिए वो निप्पल निकाल के मतलब गलत है। ये तो बिल्कुल गलत है, ठीक है, मिथ्या है। ठीक है, तो आपको ध्यान में रखना है। अगर ठीक तरह से आपने ब्रेस्ट को पकड़ा क्रॉस क्रडल होल्ड में या कहीं भी होल्ड में, और उसके बच्चा जैसे बड़ा मुंह कर रहा है, आप उसके मुंह में वो नीचे का काला भाग डालेंगे तो निपल है या नहीं है कुछ फ़र्क नहीं पड़ेगा। बच्चा निपल पे लैच नहीं कर रहा है, एरुला पे लैच कर रहा है। ठीक है, तो ये आपको मैंने ट्यूटोरियल में भी दिखाया हुआ है। जो दूसरा ट्यूटोरियल है वो है ब्रेस्ट कंडीशंस। तो ब्रेस्ट कंडीशन मतलब कभी कभी माँ को गांठ हो जाती है, कभी कभी उसमें इन्फेक्शन हो जाता है, एब्सेस हो जाता है। तो उसमें आपको मतलब क्या करना है, ऑफ कोर्स इन्फेक्शन हो गया तो आपको डॉक्टर के पास माँ को भेजना पड़ेगा। लेकिन अगर गांठ हो गई तो वो माँ क्या कर सकती है गांठ के लिए। ठीक है, जब भी बच्चा ठीक तरह से लैच नहीं होता है तभी सारा ये प्रॉब्लम होता है। कभी कभी क्या होता है कि माँ कभी कभी वो ब्रेस्ट पंप यूज़ करती है। आजकल वो ब्रेस्ट पंप का बहुत यहाँ पे भारत में लगा हुआ है। हर सारी मदर ब्रेस्ट पंप यूज़ करती है। आपको ये बिल्कुल आपको बताना है माँ को कि ब्रेस्ट पंप की बिल्कुल ज़रूरत नहीं है। ठीक है, अगर नॉर्मल बच्चा है, उसका बच्चे का वज़न ठीक है, सब ठीक है, बच्चा अगर हॉस्पिटल में भर्ती नहीं हुआ है तो आपको ब्रेस्ट पंप लेने की बिल्कुल ज़रूरत नहीं है। ठीक है, अगर बच्चा हॉस्पिटल में भर्ती भी हुआ है तो भी माँ अपना दूध हाथ से निकाल के बच्चे को दे सकती है। ठीक है, तो मैंने देखा है कि जो मदर्स ब्रेस्ट पंप यूज़ करती हैं उसको ब्रेस्ट एब्सेस और स्तन का जो इन्फेक्शन होने के चांस बहुत ज़्यादा है, तो आपको वो पूरा डिस्करेज करना है। तीसरा ट्यूटोरियल है वो है कॉम्प्लिकेशंस ऑफ निपल शील्ड। आजकल मैंने देखा है कि बहुत सारे डॉक्टर्स हैं, नर्सेज हैं, वो निपल शील्ड लगा देते हैं। उनको लगता है कि अगर निपल नहीं है तो बच्चा दूध नहीं पी सकेगा। वो गलत चीज़ है, बिल्कुल गलत चीज़ है। ठीक है, एक बार क्या होता है कि एक बार वो बड़ा सा निपल शील्ड उसके मुंह में चला गया, बच्चा वो निपल शील्ड पे वो चबाएगा, दूध धीरे धीरे कम हो जाएगा। ठीक है, और एक बार वो गलत निपल शील्ड मतलब वो गलत निपल पे लग गया, मतलब वो बड़ा सा, तो उसको लगता है कि बस निपल ब्रेस्ट स्तन ऐसा ही होना चाहिए, और मुंह भी वो इतना, निपल शील्ड का जो मुंह है इतना छोटा सा है तो बच्चा मुंह भी नहीं खोलेगा। वो जैसे वो बच्चा निपल से जब भी निपल शील्ड से दूध लेता है तो अलग तरह से वो मुंह इस्तेमाल करता है। ठीक है, तो आपको माँ को एन से में बताना है कि अगर कोई भी उसे बताए कि निपल शील्ड इस्तेमाल करो निपल फ्लैट निपल के लिए, आपको बिल्कुल उसको डिस्करेज करना है। ठीक है, बहुत कॉम्प्लिकेशंस है। मेरे क्लिनिक में जब भी बच्चे आते हैं, मेरे प्रोजेक्ट में जब भी बच्चे आते हैं, जो निपल शील्ड पे जो बच्चे होते हैं, बहुत डिफ़िकल्ट होता है बच्चों को माँ के स्तन पे डायरेक्टली लैच कराना। ठीक है, तो प्लीज़ आप ये ट्यूटोरियल बहुत ध्यान से देखिए
और जितनी भी मदर्स हैं प्रेगनेंसी में, आप सबको बताइए कि निपल शील्ड आपको बिल्कुल यूज़ नहीं करना है। ठीक है, ठीक है, धन्यवाद। स्तनदा मातेच्या स्तनाग्रांची स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे आणि सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे। पहिली स्तनाग्रांची स्थिती आहे वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे। ही एक अशी स्थिती आहे जिथे आईच्या स्तनाग्रांवर चिरा पडतात आणि रक्त निघते। यामुळे स्तनाग्रांवर खाज येते आणि ती कोरडी होते। आता आपण वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या विविध कारणांवर चर्चा करूया। स्तनाग्राशी स्तनपान करणे, बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग, प्रत्येक स्तनपानानंतर स्तनाग्रांना साफ करण्याची सवय आणि बाळाची चिटकलेली जीभ। आपण स्तनाग्राशी स्तनपान करण्यासह सुरुवात करू। स्तनाग्राशी स्तनपान करणे वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांसाठी हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण आहे। स्तनाग्राशी स्तनपानादरम्यान बाळाच्या तोंडातल्या कडक टाळूवर स्तनाग्र घासतो। बाळ कडक टाळू आणि जिभेच्या मध्ये या स्तनाग्राला दाबून ठेवतो आणि त्यामुळे स्तनपान खूप वेदनादायी बनते आणि स्तनाग्रावर चिरा पडतात। स्तनाग्राशी स्तनपान हे बाळाची व्यवस्थित पकड नसल्याचे परिणाम आहे। म्हणूनच स्तनाग्राशी स्तनपान केल्यामुळे जी वेदनादायी आणि चिरा पडलेली स्तनाग्रे होतात ते टाळण्यासाठी योग्य पकड खूप महत्त्वाची आहे। लक्षात घ्या, आम्ही याच सीरीज मधील दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये स्तनावर बाळाने घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धतींची चर्चा केली आहे। लक्षात ठेवा, वेदनादायी किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांमुळे योग्य पकड केली असली तरी दुखापत होईल। आईच्या स्तनावर बाळाची पकड योग्यरित्या सतत तशीच असेल तर हळूहळू दुखणे थांबेल। पुढे आहे बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग। जर आईला बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग झाले तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। पुढे काही मातांना प्रत्येक स्तनपानापूर्वी स्तनाग्रे साफ करण्याची सवय असते। या कारणामुळे स्तनाग्रे कोरडी होतात, त्यामुळे ही सवय टाळली पाहिजे। लक्षात ठेवा, आई अंघोळीच्या वेळेस एकदा स्तनाग्रे साफ करू शकते। स्तनाग्रांवर चिरा पडल्या की प्रत्येक स्तनपानानंतर आईने तिचे स्तनाग्रे साफ केले पाहिजे। साफ केल्यानंतर आईने जखमेवर तिचे मागील घट्ट दूध लावावे। मागील घट्ट दुधात असे काही पदार्थ असतात की ते जखम बरे करण्यास आणि संसर्गास लढण्यासाठी सहाय्य करतात। अशा प्रकारे बाळाच्या तोंडातले जीवाणू स्तनाग्रांच्या चिरांमध्ये पसरण्यापासून रोखतात। नंतर आहे बाळाची चिटकलेली जिभेची समस्या। चिटकलेली जीभ ही एक अशी स्थिती आहे जिथे बाळाच्या जिभेचा टोक तोंडाच्या आतल्या खालच्या बाजूशी जोडलेला असतो। अशी स्थिती खूप कमी बघायला मिळते। ज्या बाळाची जीभ चिटकलेली असते सामान्यपणे ते बाळ स्तनाग्रातून स्तनपान करताना पाहायला मिळतात। बाळाची जीभ चिटकलेली असेल तर फक्त योग्य पकड पुरेशी नसून शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे। त्यामुळे अशा बाबतीत आईने नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे। आता वेदनादायक किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या उपचारांबद्दल चर्चा करू। जर आईच्या स्तनाग्रांवर वेदनादायी किंवा चिरा पडल्या असतील तर आरोग्य कार्यकर्त्याने आईची छाती आणि स्तनाग्रे तपासली पाहिजे। आईला स्तनपानापूर्वी तिच्या हाताने स्तनातून थोडे दूध काढायला सांगावे। त्याने स्तन नरम होतील आणि बाळ सहजपणे पकड करेल। या व्यतिरिक्त हाताने दूध काढल्याने संसर्ग, स्तनाग्रांवर चिरा आणि स्तनदा होण्याचा धोका कमी होतो। नंतर आईने तिच्या बाळाला स्तनाशी योग्य रीतीने पकड करण्यास मार्गदर्शन करा। लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करण्याची प्रक्रिया हे स्तनातील दुधाचा पुरवठा ठरवते। म्हणून आईने स्तनपान करणे बंद केले नाही पाहिजे। स्तनपानादरम्यान आईने कमी वेदनादायी स्तनाच्या बाजूने स्तनपान करायला सुरुवात केली पाहिजे। जर अजूनही स्तनपान करणे वेदनादायक असेल तर आई तिच्या हाताने स्तनातील दूध काढू शकते आणि ते बाळाला चमचा किंवा कपने पाजू शकते। तसेच आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्तनपानानंतर मागील घट्ट दुधाचे काही थेंब बाधित जागेवर लावा। लक्षात ठेवा, खालील गोष्टी वेदनादायक आणि चिरा पडलेल्या व स्वस्थ स्तनाग्रांवर देखील करू नका।
साबण, तेल, लोशन, बाम आणि सुगंधी द्रव्य, त्यात जळण होण्यासारखे पदार्थ असू शकतात. जर आईला वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे असतील तर तिची स्थिती आणखी बिघडेल. गंभीर परिस्थितीमध्ये आईने डॉक्टर किंवा आरोग्य कार्यकर्त्याची सल्ला घ्यावी. वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे रोखण्यासाठी प्रसूतीनंतर लगेच स्तनपानास सुरुवात करा. नेहमी स्तनपान करताना बाळाने व्यवस्थित पकड केली असल्याची खात्री करा. आपण पुढे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे यावर चर्चा करणार आहोत. सपाट स्तनाग्रे एरिओलाच्या स्तरापासून बाहेर आलेले नसतात, तर आतमध्ये वळलेले स्तनाग्रे सहसा आतल्या बाजूला वळलेले असतात. आईसाठी खरं काय ते समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. स्तनपानाकरिता सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे हे अडथळा नाही. जसे की स्तनावर योग्य पकड दरम्यान बाळ एरिओलाशी पकड करतो, न की स्तनाग्रेशी. लक्ष द्या, सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रेच्या बाबतीत प्रसूतीच्या पहिल्या आठवड्यात आईला मदतीची गरज आहे. या दरम्यान आरोग्य कार्यकर्त्याने आईला योग्य पकड करण्याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. लक्षात ठेवा, जर आईचे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असेल तर व्यवस्थित आणि चांगल्या पकडसाठी सर्वात महत्त्वाचे पकड म्हणजे क्रॉस क्रेडल होल्ड, फुटबॉल पकड आणि अर्ध टेकलेली स्थिती. पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पकडमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आहे की आईने स्तन योग्य पद्धतीने पकडले पाहिजे. जिथे बाळाचे ओठ आणि आईची बोटे एकाच दिशेने असतील. लक्षात ठेवा, अयोग्य पकडमुळे वेदनादायी स्तनाग्रांची समस्या होईल. लक्षात ठेवा, दुधाची बाटली किंवा स्तनाग्रे कवच वापरू नये. यामुळे बाळाला सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असलेल्या स्तनातून स्तनपान करणे खूप अवघड जाईल. आईने बाळाशी जास्तीत जास्त त्वचेशी स्पर्श केला पाहिजे. यामुळे मातांमध्ये ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स तयार होतो आणि स्तनातील दूध सहजपणे बाहेर येते. नेहमी लक्षात घ्या की या सर्व स्तनाग्रांची स्थितींना टाळण्यासाठी स्तनपान करण्याची योग्य पकड हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण स्तनदा मातेच्या स्तनाग्रांची स्थिती यावरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. IIT बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. निपल शील्ड्स वापरण्याच्या गुंतागुंतीवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत निप्पल शील्ड्स वापरण्याचे तोटे, पुरेसे स्तनपान करण्याच्या सूचना. चला तर सुरुवात करूया. स्तनपान करण्यासाठी मदत म्हणून निप्पल शील्ड वापरली जाते. हे एक निप्पलच्या आकाराचे आवरण आहे जे प्लास्टिक, सिलिकॉन, लेटेक्स किंवा इतर साहित्यापासून बनवले जाते. स्तनपान करवताना ते स्तनाग्र आणि एरोलावर स्थित असते. आईच्या स्तनाग्रांना चिकटून राहण्यास बाळाला मदत करणे हा तात्पुरता उपाय आहे. ज्या मातांचे स्तनाग्र सपाट असतात त्यांच्यासाठी सहसा निप्पल शील्डची शिफारस केली जाते. ज्या मातांचे स्तनाग्र आत गेलेले आहेत त्यांना देखील त्यांची शिफारस केली जाते. बाळ जेव्हा स्तनाशी व्यवस्थित जोडले जात नाही किंवा चोकत नाही तेव्हा देखील ते वापरले जातात. चिरा पडलेले स्तनाग्र असलेल्या माता देखील वेदना टाळण्यासाठी त्यांचा वापर करतात. तरी देखील स्तनपानादरम्यान निप्पल शील्ड्स वापरण्याचे अनेक तोटे आहेत. ते बाळ आणि आईच्या स्तनामध्ये अडथळा निर्माण करतात. असे स्तनपान अनैसर्गिक वाटते. ते एरोलाचे उत्तेजन कमी करतात. यामुळे आईमध्ये प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन सोडण्यात अडथळा येऊ शकतो. प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे दुग्धपानासाठी आवश्यक हार्मोन्स आहेत. प्रोलॅक्टिन हे आईच्या दुधाच्या उत्पादनात मदत करते. ऑक्सिटोसिन हे आईच्या स्तनातून दूध बाहेर पडण्यास मदत करते. म्हणून निप्पल शील्ड्स वापरून स्तनपान करवल्याने आईच्या दुधाचा पुरवठा कमी होतो. यामुळे स्तनपानासाठी लागणारा एकूण वेळ वाढतो. पाजल्यानंतर आई आणि बाळाला थकवा जाणवतो.
दीर्घकाळ निप्पल शील्ड्स वापरल्याने बाळ त्यावर अवलंबून राहते. निप्पल शील्ड्सशिवाय बाळ स्तनपान करत नाही. अशा प्रकारे अवलंबून राहणे आणि आईच्या दुधाचा पुरवठा कमी होणे हे चांगले नाही. कालांतराने ते आईच्या दुधाचे उत्पादन कमी करते. त्यामुळे मूल लवकर अंगावर दूध प्यायचे थांबवते. निप्पल शील्ड वापरणाऱ्या अनेक मातांमध्ये लवकर दूध सोडणे आढळते. निप्पल शील्ड स्तनाग्र बाळाच्या तोंडावर खोलवर जाण्यापासून रोखते. हे बाळाला आईच्या स्तनाशी खोलवर जोडू देत नाही. यामुळे बाळाला योग्यरित्या दूध पिणे हे शिकवण्यात देखील अडथळा येऊ शकतो. निप्पल शील्ड्स वापरण्याने बाळाची दूध पिण्याची पद्धत बदलली जाते. निप्पल शील्ड्समुळे बाळाचा चोखण्याचा वेग वाढतो. ते स्तनपानादरम्यान बाळाचा विश्रांतीचा वेळ देखील वाढवतो. निप्पल शील्ड्समुळे बाळ जास्त हवा गिळू शकते. निप्पल शील्ड्स अनेकदा स्तनातून पडतात, त्यामुळे स्तनपानामध्ये व्यत्यय येतो. निप्पल शील्ड्समुळे बाळाची आणि आईची गैरसोय होते. निप्पल शील्ड वापरल्यानंतर ते स्वच्छ करणे आईला कठीण आहे. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. व्यवस्थित छिद्र नसलेल्या निप्पल शील्डमुळे दुधाचा प्रवाह कमी होतो. यामुळे बाळ थकते आणि त्यामुळे त्याची वाढ खुंटू शकते. कधीकधी अयोग्य आकाराच्या किंवा व्यवस्थित न बसणाऱ्या निप्पल शील्ड्स वापरल्या जातात. त्यामुळे बाळ गुदमरू शकते. निप्पल शील्ड आईच्या स्तनाग्रांना भेगा पाडू शकतात किंवा ते खराब करू शकतात. स्तनाग्र आणि एरोला पिळवटल्यामुळे स्तनाग्राला दुखापत होऊ शकते. जर बाळ स्तनाग्र नीट चोखत नसेल तरी निप्पल शील्ड्सची शिफारस करू नये. सध्याचे संशोधन अद्याप तरी निप्पल शील्ड्स वापरण्याच्या सुरक्षित पद्धती दाखवत नाही. जेव्हा बाळ स्तनपान करण्यास नकार देते तेव्हा काही तज्ज्ञ निप्पल शील्ड्सची शिफारस करतात. सपाट किंवा आत गेलेल्या स्तनांमुळे ते नकार देऊ शकतात, हे कारण असू शकते. त्यात अकाली जन्माचाही समावेश होतो. दुसरे कारण म्हणजे बाळ आईचे स्तन योग्य प्रकारे चोखत नाही. इतर कारणे आहेत न्यूरोमस्क्युलर समस्या किंवा इनप्रिंटिंग. इनप्रिंटिंग ही एक वागणूक आहे जी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात घडते. तद्वतच जन्मानंतर बाळ नैसर्गिकरित्या आईच्या स्तनाला जोडते. तथापि लवकर स्तनपान न करता बाळ दुसऱ्या गोष्टीशी जोडले जाते. ते अंगठा, बाटली, प्लास्टिकचे स्तनाग्र इत्यादी असू शकते. यामुळे बाळ स्तनपान करण्यास नकार देते. काही वेळा आई तणावग्रस्त असू शकते. ती कदाचित बाटलीने दूध पाजण्याचा विचार करत असेल. अशा परिस्थितीत निप्पल शील्ड्स तिला तात्पुरता आराम देऊ शकतात. ते बाटलीने दूध पाजणे रोखू शकतात. तिने स्तनपानाशी संबंधित तज्ज्ञाची योग्य मदत घेतली पाहिजे. काही मातांना दीर्घकाळासाठी निप्पल शील्ड्स वापरायचे असते. तथापि शील्ड उपयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे. येथे बाळ थेट स्तनातून दूध न पिण्याचा धोका जास्त असतो. स्वतः बनवलेले निप्पल शील्ड्स वापरू नयेत. वापरताना निप्पल शील्ड्स बदलू नयेत. कधीकधी आई निप्पल शील्ड्स वापरण्याबद्दल विचारू शकते. आधी तिला तिच्या स्तनपानाच्या तंत्राबद्दल आणि समस्यांबद्दल विचारणे महत्त्वाचे आहे. तिच्या स्तनपानाच्या इतिहासाबद्दल चौकशी करा. बाळाचे स्तन चोखण्याचे तंत्र दुरुस्त करण्याच्या तिच्या प्रयत्नांबद्दल विचारा. नंतर आईच्या स्तनपान तंत्रात सुधारणा करण्यासाठी सूचना द्या.
निप्पल शील्ड्स देणे फक्त आरोग्य सेवा प्रदात्यानेच सुरू केले पाहिजे. ते स्तनपान कौशल्यात तज्ज्ञ असावेत. त्यांनी निप्पल शील्ड वापरण्याचे फायदे आणि जोखीम यांचे कसून आकलन केले पाहिजे. ते वापरत असताना नियमित पाठपुरवठ्यासाठी त्यांनी आईसोबत योजना आखली पाहिजे. लहान मुलांना निप्पल शील्डने स्तनपान करण्याची सवय होऊ शकते. नंतर ते शील्डशिवाय थेट स्तनातून स्तनपान करण्यास नकार देऊ शकतात. नंतर ते आईच्या स्तनाशी खोलवर जोडू शकत नाहीत. म्हणून पहिल्या 48 तासांमध्ये पाठपुरावा करणे विशेषतः महत्त्वाचे आहे. निप्पल शील्ड वापरण्यापासून मुक्त होण्यासाठी आईला मदत केली पाहिजे. काही आरोग्य सेवा प्रदाते आईला योग्य प्रकारे मदत करू शकत नाहीत. त्यांनी तिला स्तनपानासंबंधित तज्ज्ञाकडे पाठवावे. मातांना नेहमी स्तनपानाचे योग्य तंत्र शिकवले पाहिजे. तिला माहीत असले पाहिजे की बाळांनी स्तनाग्राशी नाही तर खालील एरोलाशी जोडले पाहिजे. त्यामुळे बाळाला जोडण्यासाठी बाहेर आलेले स्तनाग्र असणे अनिवार्य नाही. बहुतेकदा खोलवर लॅचिंगच्या मदतीने स्तनाग्र नैसर्गिकरित्या बाहेर येऊ शकते. खोलवर जोडलेल्या बाळाने चांगले चोखल्यामुळे ते काही दिवसात घडते. निप्पल शील्ड वापरल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया कठीण होऊ शकते. जन्मानंतर 1 तासाच्या आत स्तनपान देणे सुरू करणे महत्त्वाचे आहे. असे करण्यासाठी जन्मानंतर लगेच त्वचेपासून त्वचेचा संपर्क करणे आवश्यक आहे. जन्मानंतर त्वचेपासून त्वचेचा संपर्क दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केला आहे. आईने स्तनपानाचे योग्य तंत्र देखील शिकले पाहिजे. क्रॉस क्रेडल होल्ड हे त्यापैकी एक आहे. आईचे स्तनाग्र सपाट असले तरीही ही पकड पुरेसे स्तनपान करण्यात मदत करेल. या पकडीमध्ये स्तनावरील आईची बोटे बाळाच्या ओठांच्या समांतर असतात. हे बाळाला स्तनाच्या खोलवर चिकटवण्यास मदत करते. क्रॉस क्रेडल होल्ड त्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे. स्तनपानाचे कौशल्य शिकण्यासाठी लागणाऱ्या संयमाला प्रोत्साहन दिले पाहिजे. निप्पल शील्ड न वापरता स्तनपान करवण्याचा वारंवार प्रयत्न करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आयुष्याच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपान महत्त्वाचे आहे. बाळाच्या वाढीसाठी स्तनपान प्रभावी असणे आवश्यक आहे. स्तनपानाच्या योग्य तंत्रामुळे बाळाला पुरेसे दूध मिळेल याची खात्री होईल. कोणतेही कृत्रिम उत्पादन नैसर्गिक स्तनपानाची जागा घेऊ शकत नाही. आईला स्तनपानाची योग्य कौशल्ये शिकवण्यासाठी तज्ज्ञाने नेहमी मार्गदर्शन केले पाहिजे. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद. स्तनांची स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण कडक स्तन आणि स्तनांचा दाह याबद्दल शिकणार आहोत. कडक स्तन ह्यासह सुरुवात करू. प्रसूतीनंतर 3 ते 5 दिवसांच्या दरम्यान सामान्यतः कडक स्तन जाणवते. हे एकाच वेळेला दोन्ही स्तनांमध्ये जाणवते. आईने पूर्ण भरलेल्या स्तनासह कडक स्तन ह्यात गोंधळून जाऊ नये. अशा प्रकारे आता आपण कडक स्तन आणि पूर्ण भरलेले स्तन यांच्यातील फरकाची चर्चा करणार आहोत. कडक स्तन ह्यात स्तन फुलणे, सूज येणे आणि दुधाने भरलेले पण वेदनादायी होतात. यामुळे स्तनांचा पृष्ठभाग तकतकीत व नसा विस्तारलेल्या दिसतात. आईला 24 तासांपेक्षा जास्त काळापर्यंत ताप येऊ शकतो आणि बाळाला स्तनाची पकड घेण्यास कठीण जाते. तर पूर्ण भरलेले स्तन सामान्य असतात. पूर्ण भरलेले स्तन मोठे दिसतात पण ते तकतकीत दिसत नाहीत. दुधाने भरलेले स्तन वेदनादायक नसतात आणि ह्या दरम्यान ताप येत नाही. आता आपण स्तनदा मातांमध्ये कडक स्तनचे कारणे ह्यावर चर्चा करू. कडक स्तनचे कारण पुढील स्थितींपैकी असू शकते.
प्रसूतीनंतर आईने बाळाला लगेच स्तनपान केले नसेल, आई बाळाला वारंवार दूध पाजत नसेल, स्तनपानादरम्यान आईच्या स्तनावर बाळाची व्यवस्थित पकड नसेल आणि आईने अचानक स्तनपान करवणे थांबविले असेल. चला तर आता आपण कडक स्तनांवर कसे उपचार करावे याविषयी चर्चा करू. प्रथम आईला स्वच्छ पाण्याने हात धुण्यास सांगा. मग बाळाला आईच्या जवळ आणा, जेणेकरून ती बाळाला पाहू शकते, वास घेऊ शकते आणि स्पर्श करू शकते. बाळ फारच चिडचिड करत असेल, अशा वेळेला आई बाळाच्या दुपाट्याचा वास घेऊ शकते. त्यानंतर आईने 1 ग्लास पाणी प्यावे. मग 5 ते 10 मिनिटांपर्यंत स्तनावर ओलसर गरम कपडा ठेवा किंवा आई कोमट पाण्याने अंघोळ करू शकते. त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल. त्यानंतर आरोग्य कार्यकर्त्याने आईला आराम करण्यास सांगितले पाहिजे. अधिक तणावामुळे लेटडाऊन रिफ्लेक्सवर परिणाम होईल आणि दूध बाहेर येणार नाही. आता आरोग्य कार्यकर्त्याने किंवा कुटुंबियातील सदस्याने आईच्या मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागाला मालिश केली पाहिजे. त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल. पाठीची वरची बाजू आणि स्तन यामधील नसा एकच असतात. नंतर आईने तिच्या स्तनावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश केली पाहिजे. मालिश केल्याने तिला आराम मिळेल आणि लेटडाऊन रिफ्लेक्स सुधारेल. या सर्व गोष्टी ऑक्सिटोसिन तयार करण्यास मदत करतील. याला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा लेटडाऊन रिफ्लेक्स म्हटले जाते. ऑक्सिटोसिन एक हार्मोन आहे जो दुधाला बाहेर येण्यास मदत करतो. त्यानंतर आईने एरिओला मऊ करण्यास हाताने दूध काढावे. यामुळे बाळाला स्तनावर योग्य पद्धतीने पकड करण्यास मदत होईल. स्तनातून हाताने दूध काढताना आईने एरिओलाच्या भोवती दबाव दिला पाहिजे. हाताने दूध काढल्यानंतर बाळाला स्वतः पकड करणे अवघड जाईल, म्हणून आईने बाळाच्या तोंडात एरिओला दिला पाहिजे. दोन्ही बाजूने स्तनपान करण्याचा प्रयत्न करा. आईने स्तनपान झाल्यानंतर मधल्या वेळात 5 ते 10 मिनिटे स्तनांवर ओला थंड कपडा ठेवावा किंवा आई स्तनांवर थंड कोबीचे पाने ठेवू शकते. ती या कोबीचे पाने रेफ्रिजरेटर किंवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवू शकते. यामुळे वेदनादायी नरम स्तन व पाणी असलेली स्तनांची सूज कमी होण्यास मदत होते. मग आईने वारंवार स्तनपान करावे. आता आपण शिकूया कडक स्तन होणे कशा प्रकारे थांबवू शकतो. प्रथम बाळाच्या भुकेची लक्षणे समजून घेण्याचा प्रयत्न करा, जसे शरीर वळवळ करणे, बोटांना चोखणे. रूटिंग रिफ्लेक्स म्हणजे ज्या वस्तू बाळाच्या तोंडाला व गालाला स्पर्श करतात, बाळ त्याचे डोके त्या दिशेने वळवते. बोटांना चोखणे. उशिराच्या टप्प्यात बाळ रडायला सुरुवात करतो. ज्यावेळी बाळामध्ये ही भुकेची लक्षणे दिसून येतील, तेव्हा बाळास स्तनपान करावे. बाळ रडण्याची वाट पाहू नये. बाळाची स्तनावरील पकड योग्य असून ते व्यवस्थित स्तनपान करत आहे याची खात्री करा. लक्षात ठेवा, स्तनपान करून एक स्तन पूर्ण रिकामे झाल्यावरच दुसऱ्या बाजूला स्तनपान करा. पुढे आपण आणखी एक स्तनाची स्थिती शिकू, जी आहे स्तनांचा दाह. ही एक अशी स्थिती आहे जेथे स्तनाचा भाग लाल, सुजलेला आणि कडक होतो. आईला ताप येतो, तीव्र वेदना होतात व आजारी वाटते. बऱ्याच माता पहिल्या 6 आठवड्यात स्तनांचा दाह या त्रासातून जातात, पण हे स्तनपानादरम्यान कधीही होऊ शकते. स्तनांचा दाह आणि कडक स्तन यामध्ये गोंधळ उडू शकतो. तथापि कडक स्तनांचा परिणाम संपूर्ण स्तनावर आणि दोन्ही स्तनांवर होतो, तर स्तनाचा दाह याचा परिणाम स्तनाच्या भागावर आणि सहसा फक्त एका स्तनावर होतो. कडक स्तनांमुळे किंवा नलिका बंद झाल्यामुळे स्तनाचा दाह होऊ शकतो. जर स्तनाच्या दाहावर उपचार न केल्यास बंद नलिका कशा विकसित होतात यावर आपण चर्चा करूयात. बंद नलिका ती स्थिती आहे जेथे स्तनामधून दूध येत नाही. बऱ्याचदा ही नलिका स्तनाचा भाग असते जी घट्ट दुधाने बंद होते. याचे गाठीत रूपांतर होते. ही गाठ नरम असते आणि बहुतेकदा गाठीवर त्वचेचा लालसरपणा असतो. बंद नलिका व जड स्तनांमुळे दूध साठते.
दूध जेव्हा बंद नलिका व जड स्तनांमध्ये राहते यालाच दूध साठणे असे म्हणतात. जर हे साठलेले दूध काढून टाकले नाही तर स्तनांच्या पेशीला सूज येऊ शकते. याला संसर्ग नसलेला स्तनांचा दाह म्हणतात. तर कधीकधी स्तनांना जीवाणूंचा संसर्ग होतो. यालाच संसर्गजन्य स्तनांचा दाह असे म्हणतात. खालील स्थितींमध्ये जीवाणू सहजपणे चिरांमध्ये प्रवेश करतील. जर स्तनावर चिरा असतील, अनुपचारित स्तनाचा दाह आणि स्तनाच्या दाहाच्या उपचारात उशीर होईल. लक्षात घ्या, स्तनावर पू झालेला फोड म्हणजे अनुपचारित स्तनाच्या दाहामध्ये वाढ. आता स्तनदाहाचे कारणे याबद्दल चर्चा करू. स्तनदाहाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वारंवार स्तनपान न करणे. जर स्तनदा माता ही काम करणारी महिला असेल तर वारंवार स्तनपान करणे हे अवघड होते. वारंवार स्तनपान न करण्याची इतर कारण म्हणजे बाळाला किंवा आईला आलेला आजारपण असू शकते. दुसरे म्हणजे निप्पलमधून स्तनपान करणे. ह्यात बाळ स्तनातून पूर्णपणे दूध संपवत नाही. तिसरे म्हणजे दुधाचा पुरवठा जास्त आहे. चौथे म्हणजे आईपासून लवकर दूध तोडणे, जिथे बाळ स्तनपानाव्यतिरिक्त इतर अन्न घेत आहे. पाचवा म्हणजे घट्ट कपडे. जर आई घट्ट कपडे वापरत असेल आणि विशेषतः रात्री जर आईने घट्ट ब्रा घातली असेल तर यामुळे स्तनावर दबाव पडून दुग्धनलिका बंद होऊ शकतात. सहावा, बाळंतपणाचा ताण. आईला कोणताही तणाव असल्यास त्याचा परिणाम लेटडाऊन रिफ्लेक्सवर होईल. सातवा, निप्पलला चिरा आहे. हे जीवाणूंना स्तनांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मार्ग प्रदान करते आणि ह्यामुळे स्तनांचा दाह होऊ शकते. चला आता स्तनांचा दाहासाठी उपचार बघूया. प्रथम कारण ओळखण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उपचार सुरू करा. आईने स्तनपान करण्यापूर्वी स्तनावर कोमट कपड्याचा वापर करावा किंवा कोमट पाण्याने अंघोळ करावी. प्रथम तिने बाधित स्तनातून स्तनपानास सुरुवात करावी. जर यामुळे वेदना जास्त वाढल्या किंवा लेटडाऊन रिफ्लेक्सवर परिणाम झाला तर अबाधित स्तनातून स्तनपान करावे. लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करणे आवश्यक आहे. जर निप्पल किंवा एरिओलावर खुली जखम नसेल तर आई बाधित स्तनाने स्तनपान करू शकते. लक्षात ठेवा, जेव्हा ही आई स्तनांचा दाह असलेल्या स्तनातून बाळाला स्तनपान करत असते तेव्हा आईने बाळाला संसर्ग होण्याच्या चिन्हांवर लक्ष ठेवावे, कारण बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे. बाधित बाजूच्या स्तनातील दुधात अनेक हानिकारक जीवाणू असतात. स्तनावर मालिश केल्याने दुधाचा प्रवाह सुधारू शकतो. बाधित भागापासून ते निप्पलकडे सौम्यपणे मालिश करावी आणि आईने पुरेशी विश्रांती घ्यावी. लक्षणे गंभीर असतील तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनाच्या फोडाचा शस्त्रक्रियेतून निचरा आणि अँटीबायोटिक्स घेण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त आईने तिच्या शरीराला आराम मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि दीर्घ व समान रीतीने श्वास घ्यावे. सुखदायक संगीत ऐका आणि लेटडाऊन रिफ्लेक्सला सुरुवात करण्यासाठी बाळाचा विचार करा. लक्षात ठेवा, स्तनांचा दाह रोखण्यासाठी बाळाची स्तनावर योग्य पकड असणे आवश्यक आहे. यामुळे नलिका बंद होणे टळेल आणि बाळाला पुरेसे दूध मिळेल. या सर्व स्तनांची स्थिती टाळण्यासाठी मुख्य गोष्टी आहेत बाळाची योग्य रीतीने पकड आणि स्थिती आणि वारंवार स्तनपान करणे. आपण स्तनदा मातेच्या स्तनांची स्थिती यावरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. IIT बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.